ओके, एक्सरसाइज 5.1 क्वेश्चन नंबर 5. प्रॉब्लेम काय बघा का, diagonals of parallelogram intersect each other at point O. If AO equals 5, BO equals 12, and AB equals 13, then show that quadrilateral ABCD is rhombus. आता ऍक्च्युली रोम्बसचा भाग थोडासा तुम्हाला पुढे येणार आहे, पुढे मग त्याच्या ज्या प्रॉपर्टीज वगैरे ते अजून तुम्हाला माहिती नाही. आपण आता फक्त पहिला टाईप बघितलाय, काय सांगा, पॅरलोग्राम. मग रोम्बसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला पुढे येणार आहेत पुढे, आणि ते साधारण तुम्हाला पेज नंबर 67-68 वर बघायला मिळतील. कळा बरोबर, पेज नंबर 67-68 बघा बरं कुठे. त्यामध्ये सर्किट दिस मिळालं बॉटमला, एकदम बॉटम. हा, त्यामध्ये 67-68 असं पेज नंबर जर पाहिलं तुम्ही तर तिथं तुम्हाला रोम्बसच्या प्रॉपर्टीज मध्ये अगदी लेफ्ट साइडला बघा, खाली आहे बघा, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. ही प्रॉपर्टी रोम्बसची प्रॉपर्टी काय सांगा, डायगोनल्स ऑफ, लक्ष द्या, पहिले ऐकून घ्या काय सांग. हे बघा, पॅरलोग्रामचे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतातच, नो डाऊट. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट ईच अदर. पण हा जो अँगल आहे ना, हा राईट अँगल नसतो. त्यामध्ये हा अँगल काही असेल, 120 असेल, 80 डिग्री असेल, काय वाटेल नसेल, पण हा 90 डिग्री कधी नसतो पॅरलोग्राम मध्ये. आणि जर तो 90 डिग्री झाला, जर तो 90 डिग्री झाला ना अँगल, तर मात्र तो क्वाड्रिलॅटरल काय असतो सांगा, रोम्बस असतो. कारण रोम्बसचेच डायगोनल एकमेकांचे काय असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. हे तुम्हाला मी पुढचे टाईप शिकवेन त्यावेळी कळेलच तुम्हाला. पण लक्षात ठेवा, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर ऍट राईट अँगल, आणि डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट ईच अदर, फक्त बायसेक्ट करतात. पण जर का ते राईट अँगल मध्ये बायसेक्ट झाले तर मात्र तो काय असतो, रोम्बस असतो. तर मात्र तो काय असतो, रोम्बस. आता आपला प्रॉब्लेम असा आहे की एबीसीडी पॅरलोग्राम असं तुम्हाला त्यांनी सांगितलं. एबीसीडी इज पॅरलोग्राम, डायगोनल्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ सच दॅट, सांगा एओ किती सांगितलं, एओ 5, बीओ किती आहे 12, एबी किती दिले तुम्हाला, आणि मग विचारले हा क्वाड्रिलॅटरल काय प्रूव्ह करा, रोम्बस आहे असं प्रूव्ह करा. चला पटकन एक रफ फिगर करा माझ्यासाठी. रफ म्हणजे ऑलमोस्ट रफ. हा त्याच्यात वेळ आपल्याला घालवायचा नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना पायथागोरस थेरम येत असावं, बरोबर आहे. सांगा बरं, पायथागोरस थेरम काय सांगा, हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल्स साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल्स साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर ऍट राईट अँगल. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर ऍट राईट अँगल. रोम्बस हा एक क्वाड्रिलॅटरलचा टाइप आहे. जसं पॅरलोग्राम आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, तसं एक रोम्बस हा त्याचा एक टाइप आहे. आपण याच्यानंतर तो शिकणार आहोत. पॅरलोग्रामच्या नंतर मी सगळे ओळीनं टाइप शिकून घेणार होतो. झाली फिगर सगळ्यांची. हा, लक्ष द्यायला आता. हे बघा, मुळात हा पॅरलोग्राम आहे म्हणजे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतातच बरं का. म्हणजे ओ हा याचा आणि याचा मिड पॉइंट आहेच आहे, ऑलरेडी आहे, कारण तो पॅरलोग्राम आहे ना. पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज सांगा बरं. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट, ऍडजस्टंट एंगल्स आर सप्लिमेंटरी, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. ह्याचे डायगोनल बायसेक्ट करतातच. पण जर का ते राईट अँगल मध्ये बायसेक्ट केले ना तर तो रोम्बस असतो. मग इथं राईट अँगल आहे की नाही आपण चेक करूया. ते कसं ओळखायचं, पायथागोरस थेरम ओळखायचं. मला सांगा 5 चा स्क्वेअर किती, 12 चा स्क्वेअर किती, दोघांची ऍडिशन किती, 169. तो याचा स्क्वेअर आहे का बघा. म्हणजे हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल साइड 1 स्क्वेअर साइड 2 स्क्वेअर सॅटिस्फाय होते की नाही. म्हणजेच तो राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजेच हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजेच तो रोम्बस आहे. आता हे माझ्यासोबत लिहून घ्यायचं. चला लिहा, माझ्या बरोबर लिहायचं आहे. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज पॅरलोग्राम. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज पॅरलोग्राम. नेक्स्ट line. Diagonals
AC and BD bisect each other at point O. Diagonals AC and BD bisect each other at point O. म्हणजे ते बायसेक्ट करतातच आहेत, नो डाऊट. AO इक्वल्स 5 सेंटीमीटर वर काय दिले का बघायचं, त्यांनी दिले का पुस्तकात? नाही ना, बरोबर. AO इक्वल्स 5, BO इक्वल्स 12 आणि AB इक्वल्स 13. AO ची लेंथ किती आहे? 5. BO किती आहे? 12. AB किती आहे? 13. सांगा. AO square plus BO square is equal to AO square म्हणजे 5 square, BO square म्हणजे 12 square. 5 चा 25, 12 चा 144. दोघांची ऍडिशन 169. AO square plus BO square चा आन्सर किती आला सगळा? 169 आलं. AO square plus BO square किती आलं? 169. आता राहिलेली तिसरी साइड आहे ना, त्याचा स्क्वेअर. AB स्क्वेअर इक्वल्स 13 चा स्क्वेअर, तो पण 169 येतो. 13 चा स्क्वेअर कधी केलाय का? किती येतो? 169 येतो ना. मग मला सांगा, हे बघा, एका टर्मचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोघांच्या स्क्वेअरच्या टोटल एवढा असेल तर तो ट्रायंगल काय असला पाहिजे, कसला असला पाहिजे? हा. त्याशिवाय पायथागोरस थेरम सॅटिस्फाय झाला का सांगा? नाही ना. मग हा काय असला पाहिजे? हा. नेक्स्ट लाईन खाली लिहा. देयरफॉर AB स्क्वेअर इक्वल्स AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. देयरफॉर AB स्क्वेअर इक्वल्स, बघा AB स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली सांगा? इथं बघा, एवढी. ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू सेम आहे की नाही? खाली लिहा. देयरफॉर triangle AOB is a right angled triangle. Triangle AOB is a right angled triangle. Next slide. Measure angle AOB equals 90 degree. Measure angle AOB equals 90 degree. याचाच दुसरा अर्थ काय झाला? हे बघा, या पॅरलोग्रामचे डायगोनल्स बायसेक्ट केले, पण कोणत्या अँगल मध्ये बायसेक्ट केले? राईट अँगल मध्ये बायसेक्ट केले. खाली लिहा 10 THUS 10. Diagonals of quadrilateral ABCD. Thus, diagonals of quadrilateral ABCD bisect each other at right angle. Bisect each other at right angle. Therefore, quadrilateral ABCD is a rhombus. Therefore, quadrilateral ABCD is a rhombus. Quadrilateral ABCD is rhombus. आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं? वासावर काय प्रूव्ह करायचं होतं? ABCD काय सांगा? हा rhombus आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. कळला क्वेश्चन सगळ्यांना? लक्षात आला? नेक्स्ट वाचायला का? क्वेश्चन नंबर 6 बघायला का? क्वेश्चन नंबर 6 पाहायला का? अगदी सोपा क्वेश्चन आहे. शांतपणे क्वेश्चन आधी वाचून घ्या. ABC
हा प्रॉब्लेम काय लक्षात आहे क्वाड्रिलॅटरल PQRS and quadrilateral ABCR are two parallelograms. हे बघा PQRS and ABCR हे दोघंही पॅरलोग्राम्स आहेत. हे दोन्ही क्वाड्रिलॅटरल काय आहेत सांगा हे पॅरलोग्राम दिलेत. पुढे एकाचं मेजर तुम्हाला दिले P चं 110 डिग्री. हे बघा या P चं मेजर काय दिलं त्याला 110 डिग्री आणि पुढे काय विचारले फाइंड द मेजर्स ऑफ ऑल एंगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCR म्हणजे छोटा पॅरलोग्राम आहे ना त्यातला त्याचे सगळे अँगल्स हे तुम्हाला मेजर विचारले. याचे चारही अँगल्स हे तुम्हाला काय विचारले त्यांनी मेजर विचारले. किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा. फिगरची आवश्यकता नाही पण काढली असेल तर चला पटकन आवाज लवकर. हे मला सांगा PQRS हा तुम्हाला काय दिलाय त्यांनी पॅरलोग्राम. थोड्या वेळासाठी याच्याकडे बघू नका इकडे काहीच बघू नका. मला सांगा पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल्स काय असतात कॉन्ग्रुएंट. मग हा 110 म्हटल्यावर हा किती असणार. आता हे बघा आणि वरचं सगळं सोडून घ्या. हे बघायचं बंद करा काम करा. मला सांगा याचं मेजर 110 आहे मग याचा अपोजिट अँगल किती असणार. याची आणि याची टोटल किती असते याची आणि याची टोटल किती असते मग हा किती असणार मग याचा अपोजिट किती असणार. नाही चारही मेजर तुम्हाला विचारलं द्या सोल्युशन द्या. क्वाड्रिलॅटरल PQRS is parallelogram given ब्रॅकेट मध्ये गिवन म्हणायचं. क्वाड्रिलॅटरल PQRS is parallelogram. झालं. मेजर एंगल P equals 110 डिग्री गिवन. एंगल P चं मेजर तुम्हाला 110 डिग्री दिलेलं आहे P चं मेजर. मग मला सांगा त्याचा अपोजिट अँगल पण किती असणार सांगा. मग तसं मेन्शन करा ऑपोजिट अँगल्स of parallelogram are congruent. Opposite angles of parallelogram are congruent. मग P चं मेजर जर 110 असेल तर R चं पण किती असणार. Therefore measure angle P equals measure angle R equals 110. जेवढा P तेवढाच R. आता तुम्ही या छोट्या क्वाड्रिलॅटरल कडे बघायचं. काय नाव आहे त्याचं ABCR. या क्वाड्रिलॅटरल ABCR is parallelogram given आता एकदा तुम्ही हे लिहून ठेवले की नाही सांगा काय लिहिले सांगा हे इथं म्हणजे आपल्याला ती प्रॉपर्टी येते माहिती आहे तुम्हाला. मग आता ती परत तेच लिहायचं नाही. आता मला सांगा ह्याचा अपोजिट अँगल कोण आहे सांगा B आहे म्हणजे देअरफॉर मेजर अँगल R इक्वल्स मेजर अँगल B इक्वल्स 110. फार तर फार रिझन काय द्यायचं माहिती आहे एवढंच द्यायचं बघा अपोजिट अँगल्स एवढंच द्यायचं ऑफ पॅरलल ब्रॅकेट मध्ये रिझन द्यायचं अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलल. R आणि B चं मेजर सेम असलं पाहिजे. हा आता मात्र हे बघा याच्यावरून हे मिळालं तुम्हाला याच्यावरून हे एक तर या दोघांची किंवा या दोघांची कोणाच तरी टोटल क्वालिटी आपण दाखवायची. मग त्यासाठी काय लिहायचं आहे द्या खाली ऍडजस्टंट अँगल्स ऑफ ADJACENT adjacent angles of parallelogram. Adjacent angles of parallelogram are supplementary. SUPPLEMENTARY. Adjacent angles of parallelogram are supplementary. चला मी A आणि B दाखवतोय. Therefore
मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी यांची टोटल किती असली पाहिजे 180. मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी यांची टोटल किती असणार आहे 180. यातलं बीचं मेजर आपल्याला माहिती आहे. सांगा बीचं किती आहे 110 इज इक्वल टू 180 ॲज इट इज. Therefore, measure angle A equals 70 degree. आता मला सांगा तर A 70 असेल तर C पण किती असणार 70. Therefore, खाली लिहा measure angle A equals measure angle C equals 70 डिग्री. ब्रॅकेट मध्ये वाटलं तर ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम असं रिझन दिलं तरी चालतं. ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 7. 7 दिसतोय का बघा. काय दिलंय बघा एबीसीडी आपल्याला काय दिलेलं आहे पॅरलोग्राम दिलेला आहे. एबीसीडी काय आहे पॅरलोग्राम आहे आणि पुढे असं म्हणले ईज पॉइंट ऑन रे एबी. याच लाईन वरती एबी वरती ई पॉइंट असा आहे ई की जिथं एबी आणि ईबी डिस्टन्स काय आहे इक्वल आहे. एबी जेवढा आहे तेवढंच कोण आहे सांगा ईबी असं त्यांनी सांगितलं किंवा बीई जेवढा आहे तेवढंच एबी. बी आणि एबी दोन्ही डिस्टन्सेस काय इक्वल आहेत. पुढे काय दिलंय प्रूव्ह दॅट लाईन ईडी प्रूव्ह दॅट बघा ही ईडी लाईन आहे ना प्रूव्ह दॅट लाईन ईडी बायसेक्स बीसी ऍट एफ. ईडीनं बीसी ला बायसेक्ट केलंय कुठं एफ पाशी. म्हणजे नक्की काय प्रूव्ह करायचं तुम्हाला आधी हे कळलं पाहिजे. हे बघा लाईन ईडीनं या लाईननं या सेगमेंटला एफ पाशी बायसेक्ट केले म्हणजे काय प्रूव्ह करायचंय माहितीये या बीसीचा एफ हा काय आहे मिड पॉइंट आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. या बीसीचा एफ काय आहे मिड पॉइंट आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. परत आहे का लाईन डीई म्हणून बीसी बायसेक्ट झालेली आहे ऍट पॉइंट एफ म्हणजे नक्की काय प्रूव्ह करायचं आहे तर बीसीचा मिड पॉइंट काय दाखवायचं आपल्याला एफ दाखवायचं. त्यासाठी मला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवणं गरजेचं आहे. त्यातलं तुम्हाला आता ट्रायंगल कॉन्ग्रुएन्सी साठी जो लागणारा पार्ट आहे ना या ट्रायंगल कॉन्ग्रुएन्सी साठी तो त्यातला महत्वाचा भाग आहे. हे बघा फार तर फार तुम्हाला असं माहितीये बघा सांगा हा अँगल याला कॉन्ग्रुएंट झेड दिसला का बघा झेड दिसला का बघा अल्टरनेट अँगल पॅरलल आहेत ना लाईन्स या. हा अँगल याला कॉन्ग्रुएंट. आता अजून काय आहे का सांगा कोण कोणाला कॉन्ग्रुएंट वाटतंय तुम्हाला कुठली या ट्रायंगलवर कुठली कॉमन साइड आहे. हा ट्रायंगल याला कॉन्ग्रुएंट दाखवायचा. हा AB इज इक्वल टू येस बरोबर. AB आणि BE कॉन्ग्रुएंट आहे गिवन मध्ये दिले पण पॅरलोग्राम असल्यामुळे ऍक्च्युअली AB आणि DC कॉन्ग्रुएंट आहेत की नाही म्हणल्यावर DC आणि BE पण काय असले पाहिजे कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. म्हणजे ही साइड आहे ना DC किंवा BE ला कॉन्ग्रुएंट आहे. मग आता हे दोन ट्रायंगल कुठल्या डिस्टन्स कॉन्ग्रुएंट झाले अँगल साइड अँगल. दोन ट्रायंगल्स अँगल साइड अँगल कॉन्ग्रुएंट झाले. मग दोन ट्रायंगल जेव्हा कॉन्ग्रुएंट होतात ना तेव्हा बरंच काही कॉन्ग्रुएंट सांगता येतं आपल्याला. यासाठी तो मागचा लेसन अभ्यास करा कोणता सांगा ट्रायंगल्स अँड देअर कॉन्ग्रुएंटचा अभ्यास करा. जेव्हा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट असतात करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून ही साइड याला काय होणार आहे सांगा कॉन्ग्रुएंट होणार आहे. म्हणजेच एफ हा बीसीचा काय असणार आहे मिड पॉइंट असणार आहे. म्हणजेच एफ हा काय असणार आहे बीसीचा मिड पॉइंट असणार आहे. आता हे मी कसं लिहितो फक्त लक्ष द्यायचं आता काही लिहायचं नाही बघा. क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलोग्राम गिवन. मग ABCD जर पॅरलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट साइड्स पॅरलल पण असतात आणि कॉन्ग्रुएंट पण असतात. मी आता तात्पुरतं पॅरलल लिहितोय कारण मला नंतर अल्टरनेट अँगल्स लागणार आहेत. Therefore here AB is parallel to DC and आता AB is congruent to DC.
इक्वेशन 1 एबी ला डीसी कॉन्ग्रंट आहे, त्याला इक्वेशन 1 द्या. एबी ला काय सांगा, डीसी कॉन्ग्रंट आहे, त्याला इक्वेशन 1 दिलं. आता एबी इक्वल्स बीई हे तुम्हाला गिवन मध्ये दिले. हे काय दिले तुम्हाला, गिवन. हे इक्वेशन झालं 2. मग एबी ला डीसी कॉन्ग्रंट आहे, त्याच एबी ला बीई पण कॉन्ग्रंट आहे, म्हणजे हे पण दोघं काय असणार सांगा. Therefore DC congruent B, DC congruent B. बघा AB सेम आहेत की नाही, मग त्यांचे कॉन्ग्रंट पार्ट इक्वल असणार ना. AB ला DC कॉन्ग्रंट, त्याच AB ला BE कॉन्ग्रंट, हे पण दोघं काय असणार आहेत, फ्रॉम 1 and 2. आणि त्याला हे रिझन दिलं, इक्वेशन काय दिलं मी त्याला 3 दिलं. आता इकडं काही बघायचं नाही याच्याकडे. हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल एवढाच बघायचा. चला, इन ट्रायंगल BFE, इन ट्रायंगल BFE and triangle CFD and triangle CFD. हा, असं नाव काय आहे सांगा. बी ला कुठला मार्क आहे तो इथे कोणाला आलाय, असं असतं ते करस्पॉन्ड ह्याच्यावर बघायचं असतं. हा, चला, कोणता अँगल कोणाला, मी टेस्ट कुठली सांगणार आहे, एएसए सांगणार आहे ना. मग पहिले हा अँगल ह्याला कॉन्ग्रंट सांगा, अँगल हा EBF कॉन्ग्रंट अँगल नाही, EBF कॉन्ग्रंट अँगल DCF कॉन्ग्रंट अँगल DCF. EBF काय असणार त्याला, EBF ला कोण कॉन्ग्रंट असणार त्याला, इथं नाव सांगतो, इथं नाव चुकलं. BFE नाव बरोबर आहे, BFE. आता CFD पाहिजे, हा हेच म्हणजे CFD पाहिजे इथं. आता बरोबर कॉन्ग्रंट अँगल DCF. ओके, ह्याला रिझन काय सांगा, अल्टरनेट अँगल. ह्याला रिझन काय, बरं हा अँगल ह्याला कॉन्ग्रंट झाला. आता BE आणि CD कॉन्ग्रंट आहे बघा, सेगमेंट किंवा साइड. BE कॉन्ग्रंट साइड किंवा सेगमेंट काही. हा, बीई ला कोण कॉन्ग्रंट आहे सांगा, बीई ला कोण कॉन्ग्रंट आहे सांगा, सीडी कॉन्ग्रंट आहे. कुठनं आणलं, फ्रॉम इक्वेशन 3. हे बघा, बीई ला सीडी कॉन्ग्रंट आहे. इथं काही असू दे नाव, इथं मात्र प्रॉपर करस्पॉन्डन्सच पाहिजे. कॉन्ग्रन्स चाललंय भाग आपला, त्यामुळे इथं करस्पॉन्डन्स फार व्यवस्थित. आता अँगलचा भाग बघा, तिसरा अँगल BEF is congruent to angle BEF ला कोण कॉन्ग्रंट आहे, CFD. मला इथे बघायचं, BEF ला कोण कॉन्ग्रंट आहे, CDF कॉन्ग्रंट अँगल CDF. रिझन काय सांगा, अल्टरनेट अँगल. ते पण अल्टरनेट म्हणजे हे दोन ट्रायंगल्स कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रंट झाले, देअरफॉर ट्रायंगल BFE कॉन्ग्रंट अँगल CFD. कुठली टेस्ट झाली ही, आता जेव्हा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट होतात तेव्हा त्यांचे रिमेनिंग पार्ट्स पण कॉन्ग्रंट असतात की नाही. मग ते आपण काय शिकलो सांगा, CSCC CSVT शिकलो की नाही ते. आता ज्या लोकांनी मागचा लेसन शिकले नाही त्यांना काही कळत नाही, अभ्यास करा. मागच्या लेसनचा व्हिडिओ मध्ये तुम्हाला ऍप मध्ये बघायला मिळतात ते लेसन, अभ्यास करा. ठीक आहे. देअरफॉर सेगमेंट साइड काही चालतो. हा, सेगमेंट BF कॉन्ग्रंट सेगमेंट CF. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे म्हणून ही साइड याला कॉन्ग्रंट आहे. रिझन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट. याचा अर्थ F काय झाला, BC चा मिड पॉइंट. देअरफॉर F इज मिड पॉइंट ऑफ BC. F इज मिड पॉइंट ऑफ BC. आता F जर BC चा मिड पॉइंट असेल तर याचा दुसरा अर्थ काय झाला सांगा, की या सेगमेंट DE न काय झालं, ED न याला बायसेक्ट केलं असा अर्थ झाला. देअरफॉर सेगमेंट ED बायसेक्ट्स, सेगमेंट ED बायसेक्ट्स BC ऍट पॉइंट F. ऍट पॉइंट F हे तुमचं प्रूफ. लक्षात आलं तुम्हाला, व्यवस्थित घेऊन घ्या.